नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मी जी प्लॅनिंग केली होती आपण बघितलं होतं केबीसी ऑल मीडियाच्या स्टोरीमध्ये की मी पुण्याला जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं. आणि पुण्याला जाण्याचं प्लॅनिंग केल्यानंतर मी पूर्ण माझ्या जे घरचे होते घरच्यांशी आई वडिलांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की मला पुण्याला जायचं कामासाठी. त्यांनी मला सुरुवातीला विरोध केला, ते नाही म्हणाले, नकार दिला. पण नंतर मी त्यांना समजवलं की मला जायचं आहे म्हणून. तर मग त्यांनी नंतर परवानगी दिली आणि नंतर मी पुण्याला जाण्याचं फायनल केलं आणि पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर तिथे माझे जे फ्रेंड होते त्या फ्रेंडसोबत मी तिथेच रूम बेसिसवरती तिथे राहू लागलो आणि तिथेच त्यांच्यासोबतच तिथे त्या रूम बेसिसमध्येच मी मेस पण लावली. आणि नंतर हळूहळू पुण्यामध्ये इंटरव्ह्यू द्यायला मी स्टार्ट केलं, कारण इथे आल्यानंतर मला जॉब करायचा होता. कारण औरंगाबादमध्ये मी बिझनेस करत होतो आणि तो बिझनेसची पाहिजे तशी ग्रोथ होत नव्हती. म्हणून पुण्यामध्ये आल्यानंतर जॉब करायचं मी प्लॅनिंग केलं होतं आणि एक्सपिरियन्स घ्यायचा जॉबचा. त्यासाठी मी तिथे जॉबसाठी अप्लाय केलं भरपूर ठिकाणी आणि इंटरव्ह्यूसाठी फिरू लागलो. फिरताना भरपूर ठिकाणी मी IT सेक्टर बघितलं, पुण्यातल्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या बघितल्या, IT सेक्टर बघितलं आणि कुठेही माझं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं नाही. कारण माझ्याकडे क्वालिफिकेशन नव्हतं, पाहिजे त्या प्रॉपर क्वालिफिकेशन नव्हतं, इंजिनिअरिंग वगैरे नव्हतं. आणि मी जो इंटरव्ह्यू देत होतो तो IT सेक्टरसाठी देत होतो. त्यामुळे IT सेक्टरमध्ये माझं सिलेक्शन होत नव्हतं. पण IT सेक्टरमध्ये काय रिक्वायरमेंट आहे आणि IT सेक्टरच्या कंपन्या कशा काम करतात या गोष्टी मला कळाल्या होत्या. त्यामुळे काय झालं होतं, IT सेक्टरमध्ये इंटरव्ह्यू कसे घेतात किंवा काय नीड आहे या सगळ्या गोष्टी कळल्यामुळे मला आणखीन कॉन्फिडन्स आला होता आणि त्याची पण माहिती आली होती. पण जॉब कुठे मला मिळाला नाही. जॉब मिळाला नसल्यामुळे मग शेवटी मी माझं जे स्किल होतं, जे फ्रीलान्सिंग मी म्हणजे मार्केटिंग वगैरे करून जे काम मी मिळवत होतो औरंगाबादमध्ये, तो मी बिझनेस स्टार्ट केला होता केबीसी ऑल मीडिया. त्याचंच वर्क मी पुण्यामध्ये आल्यानंतर स्टार्ट केलं. कारण इंटरव्ह्यू देऊन झाले होते आणि कुठेही जॉब मिळत नव्हता. मग म्हणलं आपल्याकडे जी स्किल आहे त्या स्किलवरती आपण चालू करूयात. मग इथे मी शॉप टू शॉप जाऊन मार्केटिंग स्टार्ट केली आणि मार्केटिंग स्टार्ट केल्यानंतर 1-2 कस्टमर मला मिळाले आणि त्या कस्टमरमुळे मला थोडा वेबसाईट डिझायनिंगचं त्यांच्याकडनं काम मिळालं आणि ते काम मी घेतलं आणि त्यांच्या वेबसाईट वगैरे मी डिझाईन करून त्यांना दिल्या. त्यामुळे जे फंड होतं माझ्याकडे, जेव्हा पुण्याला आलो होतो त्यावेळेस एकदम कमी फंडमध्ये चालू होतं, म्हणजे 5,000 रुपये होते. 5,000 रुपयामध्ये रूम आणि मेससाठी मी देऊन टाकले होते आणि पुढच्या महिन्याच्याकडे माझ्याकडे ते पैसेच नव्हते. मग त्यासाठी मी फ्रीलान्सिंग काम केलं. फ्रीलान्सिंग काम केल्यानंतर त्यातनं जी अमाऊंट मला मिळत होती ते अमाऊंट मी रेंटसाठी देऊन आणि मेससाठी देऊन पुढे सर्वाईव्ह करत होतो, राहत होतो. त्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या, काही कधी कधी जेवणासाठी पण पैसे नव्हते. तर मग त्यासाठी आम्ही, जे माझा मित्र आहे तर त्या मित्राचा एकच डब्बा आम्ही दोघांमध्ये घेत होतो आणि जो माझा फ्रीलान्सचा दुसरा मित्र होता औरंगाबादचा तो पण तिथे फ्रीलान्सिंग करत होता. तर मग दोघांमध्येच एक डब्बा घेऊन आम्ही जेवत होतो, असं करत होतो. त्याच्यानंतर असं करता करता छोटे मोठे काम आम्हाला पुण्यामध्ये भेटले, ते आम्ही केले. आणि त्यातच एक दिवस असा झाला की माझ्या मित्राला एक अँड्रॉइडचं इन्क्वायरी आली, अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवण्याचं त्याला काम भेटलं आणि त्याला बनवता येत नव्हतं, मलाही बनवता येत नव्हतं. त्याच्याकडे लॅपटॉप होता, माझ्याकडे नव्हता. तर त्याला सांगितलं तू एक काम कर, अँड्रॉइड ॲप्लिकेशनचं काम घे, मी तुला बनवून देतो. आणि मलाही अँड्रॉइड ॲप्लिकेशनबद्दल माहीत नव्हतं आणि अँड्रॉइड ॲप्लिकेशन 2014मध्ये नवीनच होतं. त्यावेळेस भरपूर त्याची क्रेज होती. आणि मग त्यावेळेस ते काम घेतलं, ते न्यूज ॲप्लिकेशन बनवायचं होतं आणि न्यूज ॲप्लिकेशन बनवायचं होतं. त्यामुळे मी काय केलं की सलग 2 ते 3 दिवस त्या ॲप्लिकेशनवरती पूर्ण काम केलं आणि ते ॲप्लिकेशन बनवल्यानंतर ते ॲप्लिकेशन वर्क करायला लागलं. त्यावेळेस खूप आनंद झाला की आपण एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवलं. त्यानंतर मी त्या मित्रालाही दाखवलं, त्यालाही खूप आनंद आला. त्यानंतर त्यांनी त्याच्या क्लायंटला दाखवलं आणि त्या क्लायंटला वाटलं माझ्या मित्रांनीच बनवलं. मग त्यामुळे त्याचाही खूप आनंद वाटला त्या क्लायंटचा आणि त्यांनी त्याला अमाऊंट दिली आणि त्यामुळे आणखीन आम्हाला हेल्प झाली. त्यानंतर त्याला सांगितलं काही जे असेल अपडेट वगैरे मी करून देईल, तू फ्रंटला राहा, तू त्याच्याकडनं इन्क्वायरी वगैरे काम घे, अपडेट घे, चेंजेस घे, मी तुला बॅकएंडला सपोर्ट देतो, मी तुला बनवून देतो. असं करत करत आम्ही अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवलं. ते प्ले स्टोअरलाही लिस्ट केलं. प्ले स्टोअरला लिस्ट केल्यानंतर आणखीनच त्याला कॉन्फिडन्स आला त्या क्लायंटला आणि त्याने त्याच्यावरती काम स्टार्ट केलं. हळूहळू त्यानंतर आम्ही त्या क्लायंटसोबत आमचा कॉन्टॅक्ट तुटला, तो निघून गेला, दुसरीकडे त्यांनी वर्क स्टार्ट केलं. त्याच्यानंतर त्याचाच एक मित्र होता, तो फ्रीलान्सिंग करत होता. त्याचं एक पुण्यामध्ये ऑफिस होतं, तिथेच स्वारगेटला. तर मग आम्ही त्याच्या ऑफिसला जाणं येणं आमचं होत होतं, तिथं जाणं येणं होत होतं. तर मग त्या मित्राचंही काही छोटं मोठं IT सेक्टरचं जे काम होतं ते आम्ही करत होतो. त्याचं जे ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये तो काही प्रोडक्ट वगैरे फ्रँचायझी घेतली होती त्यांनी, त्या फ्रँचायझीचं तो तिथे काम करत होता. त्या मित्राच्या ऑफिसमध्ये आम्ही काही काम करत होतो आणि त्या मित्राची मेस पण होती.
मग त्यामुळे तो आम्हाला मेस डब्बे वगैरे पण तो मेसचे आणत होता. असं करत करत आमचं काम तिथं पुण्यामध्ये चालू होतं. पण पाहिजे ते आम्हाला आणखीन तिथे ग्रोथ भेटली नव्हती, म्हणजे पाहिजे तो स्कोप तिथे मिळाला नव्हता. त्यातच माझा एक फ्रेंड आहे, म्हणजे त्यांच्यासोबत माझी औरंगाबादमध्ये असताना मी त्यांच्यासोबत ओळख झाली होती आणि फोनवरतीच आम्ही बोललो होतो, कधी फेस टू फेस भेटलो नव्हतो. तर त्यांच्यासोबत त्यांचं ऑफिसही योगायोग तिथेच स्वारगेटमध्येच होतं. त्यांना सहज फोन केला, ते म्हणाले माझंही ऑफिस स्वारगेटमध्येच आहे. मग त्यांना मी सांगितलं की ठीक आहे, मी इथेच आहे, तर आपण एकदा भेटूयात फेस टू फेस. मग एकदा त्यांची माझी भेट झाली. भेट झाल्यानंतर आम्ही फक्त 5 मिनिटं भेटलो असेल, पण त्यानंतर पुन्हा ते 7 ते 8 वर्षानंतर पुन्हा त्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या माझ्या. आणि त्यानंतर आम्ही फोनवरतीच त्यानंतर आम्ही दोघंही सोबत काम करत आहोत. म्हणजे केबीसी ऑल मीडियाला ज्या सपोर्ट आहेत त्या पुण्यामधनं ऑनलाईन काम करतात आणि केबीसी ऑल मीडियाला सपोर्ट करतात. एक टीम मेंबर म्हणून त्याही आमच्यासोबत काम करतात. त्यानंतर जे माझे 2 फ्रेंड होते, एक बँकेमध्ये जॉबला होता, मॅनेजर म्हणून तो जॉबला लागला, आणि दुसरा जो आहे फ्रीलान्सिंग, तो गडचिरोलीचा, तो जॉबच करत होता, म्हणजे फ्रीलान्सिंग करत होता. फ्रीलान्सिंग करता करता तो भरपूर काही फ्रीलान्सिंग करत, म्हणजे काम तिथं घेत होता आणि त्यात मीही त्यासोबत काम करत होतो फ्रीलान्सिंगचं. पण त्यानंतर पाहिजे तो आम्हाला ग्रोथ तिथे मिळाली नाही. मग त्यानंतर पुन्हा मी विचार केला की ठीक आहे, आता आपल्याकडे एक्सपिरियन्स आलाय, मग आपण बघूयात पुढे काय करायचं, औरंगाबाद जायचं की इथेच राहायचं. त्यातच एक कोर्स होता, एक कोर्स जो होता तिथे असंच आम्ही फिरत होतो सगळे मित्र वगैरे स्वारगेटला. तर त्यातच आम्हाला तिथे एक कोर्स भेटला, गव्हर्नमेंटचा एक कोर्स होता, स्किल इंडियाचा. त्यामध्ये तो कोर्स इतका चांगला कोर्स होता की त्या कोर्समध्ये आम्ही ॲडमिशन घेतल्यामुळे आमची खूप डेव्हलपमेंट झाली. तर असंच आम्ही सहज इन्क्वायरीला गेलो की काय कोर्स आहे वगैरे. तिथे एक मॅडम होत्या, त्यांनी आम्हाला त्या कोर्सबद्दल पूर्ण माहिती दिली. माहिती दिल्यानंतर आम्ही त्या कोर्सला रजिस्ट्रेशन केलं आणि जॉईन केला आणि तो कोर्स स्टार्ट केला. तो कोर्स स्टार्ट केल्यानंतर त्या कोर्समध्ये त्या मॅडमनी इतकं चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं, कारण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स होता. HR चा त्यांच्याकडे 3 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, त्यामुळे त्यांच्याकडे खूप चांगल्या स्किल होत्या. त्या स्किलमुळे त्यांनी आम्हाला इतकं चांगल्या पद्धतीने शिकवलं की त्यातनं माझा जो कॉन्फिडन्स आहे आणि कम्युनिकेशन स्किल आहे ती खूप इम्प्रूव्ह झाली. ती इम्प्रूव्ह झाल्यानंतर माझा खूप कॉन्फिडन्स वाढला की हा, मी आता काही म्हणजे मार्केटिंग वगैरे बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो. मग 1 महिन्याचा जो पूर्ण ट्रेनिंग पिरियड होता आमचा, त्या मॅडमसोबत त्यांनी आम्हाला पूर्ण ट्रेन केलं आणि ट्रेन केल्यानंतर मग त्यानंतर मी विचार केला की आता आपण पुन्हा औरंगाबादला जाऊयात आणि तिथे पुन्हा आपलं जे काम आहे केबीसी ऑल मीडियाचं ते स्टार्ट करूयात, जे आपण स्टॉप केलं होतं. मग पुन्हा मी औरंगाबादला आलो. औरंगाबादला आल्यानंतर जे माझं एक जुनं ऑफिस होतं आणि जे सर होते त्यांनी मला वेळोवेळी मदत केली होती. त्यांच्यासोबत माझा कॉन्टॅक्ट तर होतेच, कारण त्यांच्यासोबत कम्युनिकेशन राहायचंच कंटिन्यू. तर मग त्यांना मी सांगितलं की मी इकडे आलोय म्हणून औरंगाबादला, असं तसं. मग त्यांनी सांगितलं का पुन्हा या आणि ऑफिस स्टार्ट करा तुमचं. म्हणलं ठीक आहे. तर मग त्यांच्यासोबत पुन्हा बोलून मी ऑफिस तिथे स्टार्ट केलं. ऑफिस स्टार्ट केल्यानंतर औरंगाबादमध्ये जो कॉन्फिडन्स होता तो खूप हायर लेवलला गेला माझा. आणि तिथे IT सेक्टर, पुण्यामध्ये IT सेक्टरच्या कंपन्या कसं काम करतात किंवा IT सेक्टरमध्ये काय काम होतं, हे सगळ्या गोष्टी मला कळायला होत्या, सॉफ्टवेअर वगैरे डेव्हलपमेंट याबद्दल. मग औरंगाबादमध्ये आल्यानंतर मी फुल फ्लेज डिजिटल मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डिझायनिंग या सगळ्या गोष्टीवरती वर्क स्टार्ट केलं. यामध्ये वर्क स्टार्ट केल्यानंतर हायरिंग वगैरे करून पुन्हा वर्क स्टार्ट केलं. त्यानंतर मध्यंतरी त्यावेळेस माझ्याकडे मी गेल्यानंतर माझ्याकडे माझाच भाऊ पैठणचा, तो माझ्याकडे जॉबसाठी आला आणि त्यांनी ट्रेनिंगसाठी आला. ट्रेनिंगसाठी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे काम केलं. त्यांनी स्टार्ट केलं वर्क आणि त्याच्यासोबतच त्याचे काही फ्रेंड होते तेही आले आणि आम्ही वर्क तिथे नागेश्वरवाडीमध्ये स्टार्ट केलं होतं. ते माझ्यासोबत काम करत होते. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट आपण स्टार्ट करून केबीसी ऑल मीडिया स्टार्ट करून लगभग 3 वर्ष झाले होते. त्यामुळे काय झालं की 2015ला मी आलो होतो पुन्हा औरंगाबादला आणि 2015ला आल्यानंतर म्हणजे 6 महिने पुण्याला राहिलो आणि पुन्हा 2015ला औरंगाबादला आलो. औरंगाबादला आल्यानंतर तिथे जे ऑफिस स्टार्ट केलं, जे जुनं ऑफिस होतं माझं नागेशवाडीमध्ये, तिथेच त्याच ठिकाणी मी ऑफिस स्टार्ट केलं. ऑफिस स्टार्ट केल्यानंतर तिथे जी माझी पैठणची टीम होती आणि ती टीम आल्यानंतर आम्ही काम स्टार्ट केलं होतं. आणि त्यासोबतच IT सेक्टरमध्ये वेब डिझायनिंग, ॲडव्हर्टायझिंग हे सगळे आम्ही कामं स्टार्ट केले होते. हे कामं सोबतच त्यानंतर आम्ही 3 ते 4 वर्ष झाल्यामुळे काय झालं की ऑनलाईन जे माझं प्रेफरन्स होतं, म्हणजे गुगलवरती, इन्स्टा, वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रेफरन्स होतं ते वाढलं होतं आणि सर्च केल्यानंतर आपलं जे प्रेफरन्स आहे गुगलवरती ते दिसत होतं आणि त्यातनं मला इन्क्वायरी जनरेट होत होत्या. त्यामुळे त्यातनं बिझनेस भेटत होता. जस्ट डायल वगैरे या वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहे
त्या वेबसाईटवरती आपलं तिथे लिस्टिंग होती आणि त्या लिस्टिंगमुळे जर कोणी गुगलवरती सर्च केलं केबीसी ऑल मीडिया वेब डिझायनिंग ॲडव्हर्टायझिंग, त्यामध्ये औरंगाबादमध्ये आपलं नाव कुठेतरी येत होतं आणि त्यातनं आपल्याला कस्टमर भेटत होते. या गोष्टी झाल्यामुळे काय झालं की आपल्याला एक सोर्स मिळाला आणि इन्क्वायरी जनरेट होत होता. त्यातनं बिझनेस आपला इन्क्रीज होत होता आणि आपली मार्केटिंग सुद्धा साईड बाय साईड चालू होती. टेलिकॉलिंग आहे, टेलिकॉलर्स होते आपल्याकडे, टेलिकॉलिंग आपल्याकडे चालू होती. यातच आपला जो फ्लो आहे तो प्रॉपर चालू होता. मग त्यानंतर पुढे काय झालं आणि कोणती टीम आपल्याकडे आली तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात.